हिशोब जन्माचा. पूर्वीच्या काळची गोष्ट आहे. एकदा एक आस्तिक आणि एक नास्तिक आत्मा दोघेही स्वर्गात पोहोचले. दोन्ही आत्मे एकदमच स्वर्गात पोहोचले. चित्रगुप्ताने दोघांना आपल्याजवळ बोलावलं आणि म्हणाला, आता नवीन शरीर घेऊन तुम्ही दोघेही पुन्हा जन्माला जाल. कोणी कुठे जन्माला जायचं हे मी ठरवून ठेवलं आहे. चित्रगुप्ताने नास्तिक आत्म्याला आपल्याजवळ बोलावलं आणि म्हणाला, या जन्मी तू खूप श्रीमंत घरात जन्माला जाशील. मागच्या जन्मी तू एक गरीब कुटुंबात जन्म घेतला होतास आणि या जन्मात तू चांगली कामे केलीस आणि कष्ट उपसलेस. तुझा हा जन्म आरामात जाईल. तुला कशाचीच कमतरता भासणार नाही. लक्ष्मी आणि सरस्वती दोन्हीही तुझ्यावर प्रसन्न राहतील. या जन्मी देखील चांगले कर्म कर. तथास्तु असं म्हणत चित्रगुप्ताने त्या नास्तिक आत्म्याला पुन्हा जन्म देऊन पृथ्वीवर पाठवलं. आस्तिक आत्माही तिथेच उभा होता. त्याच्या मनात गुदगुल्या व्हायला लागल्या. त्याला वाटलं आपला सारा जन्म देवाची प्रार्थना करण्यात गेला. आपण एक मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलो. आयुष्यभर ईश्वराची सेवा केली. पुण्याच्या राशी भरभरून कमावल्या. त्या नास्तिक माणसाच्या आत्म्याला जर इतक्या वैभवशाली घरात जन्म मिळाला तर आपल्याला नक्कीच अजून मोठ्या घरात जन्म मिळेल. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. चित्रगुप्ताने त्याला आपल्याजवळ बोलावून घेतलं आणि म्हणाला, गेल्या जन्मी तू एका मध्यमवर्गीय घरात जन्माला आला होतास. सगळा जन्म तू ईश्वराची सेवा केलीस. पूजापाठ, व्रतवैकल्य आणि काही चुकवलं नाहीस. आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत. तुला पुन्हा तसेच मध्यमवर्गीय घरात जन्म देत आहोत. या जन्मी भरपूर ईश्वराची सेवा कर. त्या आस्तिक आत्म्याला आश्चर्याचा धक्काच बसला. तो म्हणाला, प्रभू, एका नास्तिक माणसाला श्रीमंत घरात पाठवलं आणि मला पुन्हा मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये म्हणजे मागच्या जन्मी मी केलेली सगळी वेळ सेवा व्यर्थ गेली का? यावर चित्रगुप्त म्हणाले, नाही नाही, तुझी सेवा व्यर्थ कशी जाईल? मागच्या जन्मातलं तुझं कर्म बघूनच आम्ही तुला स्वर्गात स्थान दिलं आणि आता पुन्हा एका चांगल्या घरात मनुष्य योनीत तुला जन्म देत आहोत. तेव्हा आत्मा निराशेने म्हणाला, पण त्या नास्तिकाला ऐश्वर्यात आणि मला पुन्हा सर्वसामान्य घरात हा भेदभाव कशासाठी प्रभू? तेव्हा चित्रगुप्त म्हणाले, अरे माणसा, जन्माचा हिशोब हा सगळा कर्माच्या हिशोबावरती अवलंबून असतो. मागच्या जन्मात तू चांगली कर्म केलीस. तू आस्तिक होतास मान्य आहे, पण तू केली ती कर्म सगळेच जण करत असतात. पण तो नास्तिक एका गरीब घरात जन्माला आला होता. त्याचे आईवडील लहानपणीच वारले होते. त्याचं त्यामुळे फारसं शिक्षणही झालं नाही, म्हणून त्याला चांगली नोकरीही मिळाली नाही. आपण अनाथ म्हणून मोठे झालो याची सल त्याच्या मनात होती. म्हणून मोठा होत असताना त्याने एक अनाथ आश्रम काढलं. त्याने सर्व अनाथ मुलांना तेथे ठेवलं, शिक्षण दिलं, त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं, त्यांची चांगल्या घरात लग्न लावून दिली. अनाथ आश्रम सांभाळत असताना त्याला जाणवलं की जशी काही पोरं जन्मताच पोरकी असतात, तशी काही माणसे म्हातारी झाली की परकी होऊन जातात. त्यांनाही सांभाळणारं कोणीही नसतं. त्यांना त्या वयात कुणाची तरी गरज असते. म्हणून त्यांना लहान मुलांसोबतच निर्धन म्हाताऱ्यांना आपल्याजवळ आसरा दिला. त्यांच्यासाठी स्वतंत्र वृद्धाश्रम सुरू केलं. त्यांचं संपूर्ण जीवन हे मानवी सेवेतच खर्च झालं. शिवाय त्यांनी हे सगळं केलं ते देखील कुठल्याही फळाची अपेक्षा नसताना. आणि तू जेव्हा देवाची पूजा करत होतास तेव्हा आपल्याजवळ पुण्याच्या राशी असाव्यात अशी तुझ्या मनात स्वार्थी इच्छा होती. जेव्हा तू मंदिरात बसून तासनतास पूजापाठ करत होतास तेव्हा तो
त्याच मंदिराबाहेर भुकेलेल्या लोकांना, मुलांना अन्न वाढत होता. तू जेव्हा नामस्मरणात गळून जायचा तेव्हा तुझ्या दाराशी आलेले गरीब गरजवंत तुला दिसायचे नाहीत. त्याच्या पोटात 2 अन्नाचे घास तू कधी घातले नाहीस. दगडावर दूध ओतले, पण तेथे दुधासाठी तळमळणारी लहान लेकरू आधीच तुझ्या नजरेत पडली नाही. ते तू मुद्दाम बघितलं नाहीस असं मी म्हणत नाही. तुला ते कधी दिसलंच नाही, कारण तुला ते बघायचं नव्हतं. आपण देवदेव केल्याने आपल्याला सगळं काही मिळेल अशी तुझी धारणा होती. तू आस्तिक झालास, पूजापाठ, व्रतवैकल्य, आयुष्य खर्च केले, पण जगात देवच नाही असा विचार करून जेव्हा त्याने नास्तिकत्व स्वीकारलं तेव्हा आपणच सगळ्यांचे आयुष्य सुखी केले पाहिजे असा निश्चय त्याने केला. अनेकांचं आयुष्य त्याने स्वतःच्या कर्माने उजळून टाकलं. अनेकांना चांगले दिवस दाखवले. तो स्वतःचा परिसासारखा जगला, पण अनेकांच्या जीवनाचं त्याने सोनं केलं. माणसाचं चांगलं कर्म, त्याची ईश्वराची किती सेवा केली यावरून न ठरता त्याच्यामुळे ईश्वराने घडवलेल्या मानवाची किती सेवा झाली यावरून ठरतं. त्यामुळे कर्माच्या बाबतीत तुझ्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे आणि त्याच्या कर्मानुसार त्याला या जन्मी ऐश्वर्याचं जगणं मिळालं आहे. तुला होता तसा जन्म पुन्हा जगावा लागेल. चित्रगुप्ताचं बोलणं ऐकून त्या आत्म्यासमोर आपला सगळा जन्म उभा राहिला. मग गरजवंतांना मदत करताना तो स्वतःला कधी आठवलाच नाही. त्याला आपली चूक लक्षात आली आणि मिळेल तो जन्म त्याने मुकाट्याने स्वीकारला. मंदिराबाहेर एक गरीब भिकारी बसला आहे आणि तुम्ही मंदिरात देवाला पंचपक्वान्न चढत असाल तर ते देव स्वीकारेल का? म्हणून तर म्हणतात ना, भुकेल्यास अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे, तसेच गरजू लोकांच्या गरजा पूर्ण कराव्यात. गरिबाच्या आशाळभूत नजरेत काय म्हटले आहे ते जाणून घ्यावे. गरिबाला समजून घेताना गरिबाच्या जागी उभे राहून पाहावे. तुमच्या हातातला एक घास जेव्हा तुम्ही त्या भुकेल्या जीवाला देतात तेव्हा तो जीव लाखो आशीर्वाद परत देत असतो. हाच देण्याघेण्याचा हिशोब आयुष्यभर सुरू असतो आणि तुमच्या पुण्याची झोळी यातच भरली जात असते. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.